महाशिवरात्रीला तुम्ही जर ह्या वस्तूंचं दान केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसलीही कमतरता भासणार नाही. सर्वात पहिलं पाण्याचे दान. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता की शहराच्या ठिकाणी किंवा कुठे धार्मिक ठिकाणी असे पाण्याचे माठ वगैरे ठेवलेले असतात. मोफत पाण्याचा दानधर्म केला जातो. गरिबाला पाणी दिलं जातं. तर त्याचं कारण हेच आहे की अशा काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पाण्याचे दान केल्याने काय फायदे होतात. महाशिवरात्रीला महादेवाचे अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पाणी अर्पण करावे. महाशिवरात्रीला पाणी दान केल्यास तुम्हाला पुण्यप्राप्ती होते. शास्त्रामध्ये पाणी पिण्यास देणे आणि ते दान करणे त्याला अत्यंत शुभ मानले जाते. दुसरं तूपदान. मान्यतेनुसार महाशिवरात्रीला गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध देशी तूप दान केले पाहिजेत. या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे तुम्हाला ज्ञान आणि निरोगी आरोग्याची प्राप्ती होते. कच्च्या दुधाचे दान. महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे गाईचे दूध अर्पण केल्याने अनेक फायदे होतात. त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो. कच्च्या दुधाचे दान केल्याने कुंडलीत चंद्रही मजबूत होतो. काळ्या तिळाचे दान. महाशिवरात्रीला काळे तीळ दान केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते. पितृदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो. तिथे या दोषाचा परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला तीळ दान केल्याने शनिदोषही दूर होतो, कारण महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत. कपड्यांचे दान. महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दान केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांना धन आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आर्थिक स्थितीही सुधारते. रामकृष्ण हरी.